तर आता आम्ही सुरुवात केली आहे कांदा चिरायला. ईशा आता कांदा चिरते. तुमच्या घरी बायको असन, बायकोच्या हातातून चिरून घ्या. आई असन, आईला सांगा चिरायला. हे कोणीच नसन तर बाजारातून एक चॉपर आणा. हा हा, आम्ही नुसतं व्हिडिओ टाकायला. आता दुपारचे वाजले 6. दुपारी एक झोप काढून झोप तशी झाली नाही, कारण की आगस्ट खेळतोय कंटिन्युअसली. आता चहा घेऊन एक मस्त परत आगस्ट त्याला बाहेर खेळायला घेऊन जातो. चहा आता उकळलंच. आणि आजचा व्हिडिओ एक स्पेशल होणार आहे, कारण की हे बघा सोडतच नाही. अरे सोड. किती किती घट्ट धरून टाका. पळू राहिला पण सोडणार नाही त्या हातातली पिशवी, चिवड्याची पिशवी. हा सोडली. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या या नवीन व्लॉगमध्ये. आणि आजच्या या व्लॉगमध्ये मी तुम्हाला सगळ्यांना शिकवणार आहे की घरगुती भेळ कशी एकदम टेस्टी बनवायची, ज्याला एकदम भारी चव असेल, तुम्हाला अशी खावतच राहावं वाटेल अशी भेळ घरात कशी बनवायची ते आता स्टेप वाईज शिकवणार आहे. तर त्यासाठी सगळ्यात पहिलं तुम्हाला लागणार आहे फरसाण, जे की मी आणि आकाश ते आता आणायला चाललो. त्याच्यामुळं ईशाने एक काय पिशवी आणून दिली. आता आम्ही चाललोय फरसाण आणायला. आगस्ट त्याला काय आता मी खेळवणार नाही आहे इथं बाहेर, कारण की त्याची फ्रेंड पण घरात आहे, अजून बाहेर आलेली नाही. आणि आगस्ट त्याची आजी जी आहे बसली तिथं निवांत खुर्चीवर. आणि मी आता येतो फरसाण घेऊन, कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तीच आहे. त्याच्यानंतर काय काय लागणार आहे तुम्हाला दाखवतो मी. तर तसं बघायला गेलं तर आमच्या इथं आहे ना फरसाणचे पण खूप ब्रँड आहे. म्हणजे प्रत्येकच फरसाणला चव असेल असं नाही, पण तर आता सगळ्यात पहिलं आगस्ट त्याचं कंप्लीट होऊन देऊ. आगस्ट ते हो वरती, म्हणजे त्याला वरती दिसला एक पक्षी, बघू शकता तुम्ही वरती त्याचा. आगस्ट त्याला बघा त्या बघा. तर फरसाणचे खूप ब्रँड आहेत. तर मला जे फरसाण आवडतं ते मी घेऊन आलो आहे. ते कोणतं आहे ते तुम्हाला आता घरात जातो आणि त्याचं पॅकेजिंग खोलून तुम्हाला दाखवतो. तर आता तुम्हाला दाखवतो ते फरसाण कोणतं आहे जे मला आवडतं. हे आमचं इथलं राजमान्याचं फरसाण. हे काय कोणती ब्रँडिंग वगैरे प्रमोशन आम्ही करत नाही, पण बायकोला कोणतं फरसाण आवडतं? छान. फरसाण कोणतं आवडतं ते कसं सांगू शकतो. किती वर्ष झाली लग्नाला? माझी आवड निवड पण नाही माहिती. मित्रांनो, तर याची काळजी तुम्ही पण घ्या. भेळ करायच्या आधी बायकोला कोणतं फरसाण आवडतं ते लक्षात करून घ्या. तर भेळीसाठी सगळ्यात महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या काय काय लागणार आहेत ते मी आता तुम्हाला दाखवणार आहे. तर आमच्या इकडं नगरी झटका म्हणून एक मसाला भेटतो. तुमच्या इकडं असा वेगळा प्रकार असू शकतो, पण मसाला हा सगळीकडे भेटू शकतो. मला हे नाव जरी नगरी झटका असलं तरी ह्याच्यात बघा मिरच्या आहे, हळकुंड वगैरे, इलायची, अजून भरपूर काय काय, लसूण, अद्रक, असं काही भरपूर गोष्टी असणारा हा एक मसाला आहे. हा तुमच्या इकडे भेटून जाईल. त्याच्यानंतर दुसरी गरज आहे तुम्हाला कांदा लसूण मसाल्याची. ह्या मसाल्याच्या बिना तुमच्या भेळीला चवच येऊ शकत नाही. आता हा मी आणलाय अंबारीचा, आमच्या घरात अवेलेबल आहे. त्याच्यानंतर आणखी एक गोष्ट म्हणायला गेलं तर लाल मसाला किंवा घरातला एखादा आपला चॅट मसाला टाईप एक तुम्ही टाकू शकता. आणि मेन महत्वाचा मुद्दा म्हणजे आहे ते मुरमुरी. बिना मुरमुऱ्याची तर भेळ काय बनणार नाही. काय झालं तिथं पोळ्यांचा डबा पण आहे, त्याच्यात पोळ्या पण आहे. अच्छा, मग ते पोळ्या आपण उद्या खाऊ. आज आपण खाणार आहोत भेळ. आणि ह्या सगळ्या झाल्या मसाल्याच्या गोष्टी. आणि हे सगळे पोटाचे चोचले भरवताना दुसरा महत्वाचा मुद्दा विसरू नका, ते म्हणजे मीठ. कारण बिना मिठाची तुमची भेळ पोटाचा प्रॉब्लेम काही झाला तर मला सांगायला येऊ नका की भाई पोटाचा प्रॉब्लेम झाला आहे तुझ्या रेसिपीची भेळ खाऊन. तर दुसरी गोष्ट आणखी एक म्हणायला गेलं तर ते म्हणजे तुम्हाला लागणारे लिंबू. तुम्ही ते कुठून पण आणू शकता, झाडाचं तोडा, नाहीतर बाजारातून घेऊन या, नाहीतर उगवा घरी, पण लिंबू घेऊन या. म्हणजे कसं एवढे सगळे मसाले तुम्ही टाकता तेव्हा ते भेळला चव तर येते, पण तुम्ही जे तुम्हाला सोसल ती भेळ अशी भेळ करा तुमच्या हिशोबाने. कोणी भेळ नाही करत त्याला काय. तर आता आम्ही सुरुवात केली आहे कांदा चिरायला. ईशा आता कांदा चिरते. तुमच्या घरी बायको असन, बायकोच्या हातातून चिरून घ्या. आई असन, आईला सांगा चिरायला. हे कोणीच नसन तर बाजारातून एक चॉपर आणा. हा, आम्ही नुसतं व्हिडिओ टाकायला. आणि तुमच्याकडे काही नसेल तर चॉपरनी कांदा टोमॅटो चिरा, पण चिरा, कारण खेळल्याशिवाय काही भिडल्याचं येणार नाही. आणि एक गोष्ट कव्हर करायची राहिली ती म्हणजे मुरमुरे पण तुम्हाला लागतील. हे मुरमुरे असे काही आम्ही आणले जातात पॅकेट. आता मी वेळ खाणार त्या 7 पोळ्याचा उद्या कुस्करा खाऊ. यशाने आता मस्त पैकी कांदा टोमॅटो लिंबू पण चिरून ठेवले. आता मी फक्त ह्याच्यात मुरमुरे आणि आपण आणलेलं फरसाण टाकूयात. तुम्हाला तुमच्या प्रमाणानुसार तुम्ही करू शकता. माझ्या प्रमाणात हवे. आता आम्ही 2-3 जण खाणार आहे, त्याच्यामुळे भांड्यात काढली. आता मुरमुरे, आता ह्याच्यात फरसाण टाकतो.
की मी म्हणलं नाही, आमच्या इकडचं स्पेशल फरसाण आहे राजमान्य म्हणून. आता हे फरसाण पण आहे ते जाऊन देऊ आपण. आणि आता ह्याच्यात टाकू एक एक करून कांदा. हां ठीक. आणि मग टाकू टोमॅटो. मला मागाशी म्हणलं होतं कांदा लसूण मसाला तुम्हाला कुठं पण भेटेल. हा माझ्या अंदाजे मला जेवढं सोसल तेवढं तुम्ही पण टाका. नाही तर उगाच आई त्याचा आवाज गेला असेल ना. तर आता आणि हा दुसरा नगरी दाखवा. थोडा आपण टाकू याच्यात घरगुती तिखट. नॉर्मल लाल मिरचीचं जे तिखट असतं ते टाका. शेवटी मीठ टाकूया मस्तपैकी. हे जरी तुम्हाला वरतून दिसत असेल जास्त मसाले पण हे सगळं मिक्स झाल्यावर काही एवढं वाटत नाही, कारण की याची क्वांटिटी पण तेवढीच आहे. तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार मसाले ॲड करा. हे सगळे पण वेळेला चवीने नाही एकदम. आता मीठ टाकतोय कारण की जास्त तिखट पण वेळ झाली नाही पाहिजे. आणखी तिखटपणा आहे ज्यातलं तुम्हाला घालवायचं असेल तर याच्यात टाकायचं लिंबू. आणि फायनली मित्रांनो आपली जी घरगुती भेळ आहे ती झालेली आहे तयार. तर बघू शकता आता ईशा याला करते मिक्स त्याच्यातले सगळे. आता अगस्त्याला ह्याच्यातले जे ते काड्या वगैरे आवडतात. मग आता अगस्त्याला त्या काड्या देऊ, कारण तो ह्याच्यातल्या ज्या बेसनच्या काड्या वगैरे राहतात त्या त्याला आवडतात. जसं की ईशा पण आता वेचू एक एक काडी खाती आहे दामादामानी. पण विसरू नये आपण भेळ करतोय. फरसाण संपणार नाही माझ्या 2 काड्या खाण्याने. नीट मिक्स कर. नीटच करतीये. नीट पद्धत नीटच करतीये. तर अशा प्रकारे आता वेळ झाली आहे. याची आपण टेस्ट करून बघू लवकरच. मस्त अशा चवीची भेळ आता आपण घरगुती म्हणलेली. तुम्ही पण एकदा ही रेसिपी ट्राय करून बघा कशी होती. तुम्हाला बाजारातली भेळ आणायची जे की त्यांचे मसाले कसे बनतात हे तुम्हाला माहीत नसतं. तुम्ही घरगुती असे होममेड मसाले असतात जे काही फॅक्टरीमध्ये लोकल फॅक्टरीमध्ये बनलेले मसाले असतात. हां आठवड्यातून जास्त होते जरा. तर होते आठवड्यातून एखाद्या अशी वेळ. आणि अशी चविष्ट भेळ तुम्ही बनवू शकता. जसं की मी म्हणलो तुम्ही ही भेळ अशी घरी एकदा तयार करून बघू शकता. बाहेर एकदम 50-100 रुपयाची भेळ आणायची गरज पडणार नाही. एकदम चविष्ट अशी ही भेळ का एकदम होममेड भेळ. आता बघा तुम्हाला मसाले एवढे ह्याच्यात वाटणार नाहीत की बाबा एवढे सारे मसाले पडले, पण भेळ एकदम अशी क्वालिटी चविष्ट बनेल. आणि जर तुम्ही अशी भेळ ट्राय केली घरी तर ट्राय केल्यानंतर ती भेळ कशी झाली हे तुम्ही आपल्या कमेंट सेक्शन मध्ये कळू शकता. तर चला आता मी जरा भेळीचा आस्वाद घेतो. एक पिक्चर बघत खातो नाही म्हणतात. आणि आज ईशाने सगळी रूम एकदम साफ चकाचक केलेली आहे बघू शकता तुम्ही. आणि अगस्त्याने परत राडा करायचं सुरू केले. आणि इकडे तुम्ही बघू शकता अगस्त्याच्या सगळ्या गाड्या आहेत. तर हा शहाणा काय करतोय इथलचे चपलं येणे आता बेडवर आणून ठेवल्या. हे मामाचं फेस लोशन पण त्याच्यातच होतं. एक एक गोष्ट जे आहे त्याच्यातली उचलून इकडं आणून ठेवू राहिला. म्हणजे पूर्ण जे परत राडा करायचं सुरू केलं आहे. लहान लेकरू जे घरात असलं अशा प्रकारे खूप सारा राडा करतं. याचा अनुभव आम्हाला आता येतोय. आम्ही फक्त ऐकून होतो. तर आता जसजसा हा मोठा होतोय तसतसा हा खूप मस्ती करतोय. म्हणजे त्याचं काही प्रमाणच नाही आहे. झोपल तेवढंच एकदम निवांत असं नाही का मासूम बाळासारखं एकदम निरागस बाळासारखा असा शांत असतो. पण जेव्हा का हा उठला दिवसभर घरात ही गोष्ट तिकडे फेक ती गोष्ट इकडे फेक चालू असते. आता बघा त्याच्या गाड्या काढतोय बॅगमधून त्या बॉक्समधून आणि इथं खेळतोय. ही खेळायची जागा आहे माऊ. आता काहीच बोलणार नाही. तर मित्रांनो मला जे ते आता वेळ खाऊन झाली आजची जो आजचा आपला व्लॉग होता. पण मला उद्या सकाळी उठायचं आहे सकाळी 7लाच. त्याचं कारण काय आहे मी तुम्हाला सकाळी सांगतो नेक्स्ट व्लॉगमध्ये. तर आपण भेटूया आपल्या पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्हाला सर्वांना शुभरात्री.